हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. हा पार्ट 3 आहे, जे की आम्ही आहोत आता मनालीला. माझा अवतार खूप बेकार आहे. आता मी होते फ्रेश आणि जेवायचा टाईम आम्हाला दिला 10:30 वाजेपर्यंत. मग आम्ही जातो जेवायला. खूप थंडी आहे म्हणून हँड ग्लोव्ज घातलेत. स्वेटर नाही आणला आम्ही, म्हणून आता सध्या असेच आहोत. मग आता रूम पण आहे ठीकठाक. मग बघू आता. मी न्यू व्लॉग स्टार्ट केला आहे कारण आता मनालीला आलो आहे आणि मग 3 days आणि 3 nights आहोत आम्ही इकडे. मग बघू आता काय कसं होतं आहे. मग आता भेटू आपण डायरेक्ट नंतरला जेवायला गेल्यानंतर. तर गाईस, जेवायला आम्हाला रोटी होती, पनीरची भाजी आणि चिकन होतं आणि आम्ही 5च जण जेवायला होतो फक्त. तर गाईस, जेवण झालं आमचं आणि जेवण खूप भारी होतं. मजा आली आम्हाला जेवायला आज. गाईस, आमचं जेवण झालं होतं आणि आम्हाला कंटाळा आला होता, झोप पण येत नव्हती. मग आठवलं पप्पांनी पत्ते आणलेत म्हणून आम्ही पत्ते खेळायला बसलेलो. मग आम्ही 3 दुने 5 खेळत होतो. मम्मीचा गेम आहे हा. तर गाईस, आता आम्ही झोपतोय. रात्रीच्या वाजल्यात 1 आणि आम्ही अजून जागे आहोत. हे बघा ऋषा, कारण आम्हाला इकडे वायफाय भेटलाय म्हणून आम्ही मोबाईल बघतोय. असं पण माझ्या फोनला होती रेंज, तिच्या फोनला नव्हती म्हणून आज ती फोन बघते. मग आता आम्ही झोपतो. आता आपण भेटूया डायरेक्ट उद्याला सकाळी. तोपर्यंत बाय. जर आधीचे पार्ट नसतील बघितले 2, तर आता जाऊन लगेच बघा. आणि गाईज, 100 सबस्क्रायबर्स लवकर करा. तुमच्या फ्रेंड्सला वगैरे शेअर करा, त्यांना सांगा सबस्क्राईब करायला. 100 सबस्क्रायबर्स करा, मग आपण केक कट करूया. दुसरं काय नाही. पण आता जर ह्या 2-3 दिवसात झाले तर नाही जमणार, बट घरी गेल्यानंतर आपण करूया कट. कारण काही 100 सबस्क्रायबर्सची पण खुशी जरा अलगच आहे, अलग लेवलची. बस, अजून काय नाही. मग आता आपण भेटूया डायरेक्ट सकाळी. तोपर्यंत बाय. गुड मॉर्निंग गाईज. आता 10 वाजल्यात, 10 पण नाही 10:30 वाजल्यात आणि मी आता रेडी झाली आहे आणि सगळे नाश्ता करायला गेलेत. मी पण आता नाश्ता करायला चालले आहे. मग आज कुठे फिरायला नाही, जास्त स्पॉट्स नाही करायचे आहेत, एकच कुठला तरी करायचा छोटा, म्हणून आम्ही आज लेट उठलो. मग आता नाश्ता करतो आणि मग निघतो. आता आपण नाश्ता करायला जातो, मग तिथेच भेटूया. गाईज, नाश्त्याला ब्रेड बटर होतं, पराठा होता आणि कॉफी होती. ते पण आम्हाला खूप आवडलं. मग आम्ही नाश्ता पण मस्त एन्जॉय केला. मग आता आपण भेटू थोड्या वेळानंतर. मस्त पोट भरून घेतो. तर गाईज, वी आर रेडी. हे बघा, 3 गर्ल्स. हा हे लोकांचा फुल लुक आहे. अँड दिस इज माय. बघा, मी नवीन चप्पल घेतले. ही मला त्याला छपरी बोलते. आहेच मी. ते बघा, हे बघा छपरीचे आले. तर दिस इज माय टुडेज लुक. आणि आम्ही चाललोय थोडेसे स्पॉट्स बघायला. मग आता इथे बाहेर पाऊस पडतोय. हे बघा, मी इकडून दाखवते काहीच. आमचा मनालीतला पहिला पाऊस. हे बघा, आय थिंक सो काहीतरी रात्रीपासून पाऊस पडतोय आणि भारी वाटतंय. मग आता आम्ही निघतो. आमची गाडी पण रेडी झाली आहे आणि आम्ही पण रेडी झालोय. मग आता आम्ही निघतो थोडेसे स्पॉट्स बघायला. चला आपण भेटूया नंतर. तर आमचा सर्वात फर्स्ट स्पॉट होता हा. म्हणजे खूप मोठा गार्डन आहे. जसं आपल्याकडे सेंट्रल पार्क आहे तसाच हा मोठा गार्डन आहे. इकडे पण सगळं बोटिंग वगैरे होतं. आम्ही पुढे गेल्यावर केलंय बघा. तर गाईज, आम्ही इथे मनालीला कुठला VRA गार्डन आहे इकडे आलोय. आणि सगळं इकडे लाईक जसं आमच्या इथे कोलशेतला सेंट्रल पार्क आहे तसं इकडे आहे. खूप भारी व्ह्यू आहे. मी तुम्हाला दाखवते. आता मी बोटिंगच्या इकडे आलोय. मी तुम्हाला दाखवते, थांबा. ही बघा, ही बोटिंग आहे इथे. आता सध्या तर 2च बोट दिसत आहेत आणि अख्खा गार्डन आहे, अख्खा पार्क आहे हा. एकदम जंगलवाली फिलिंग येते गाईस. मी बोटिंग करतोय बाबू.
मी तुम्हाला पाठचा व्ह्यू दाखवतो. तर गाईज गार्डनच्या बाहेर निघाल्यावर हा जोकर दिसला होता आणि वन विहार गार्डन करून नाव आहे ह्या गार्डनचं. तर गाईज आम्ही चाललोय हडिंबा टेम्पलला, जो की इकडचा फेमस टेम्पल आहे. आणि जरा इथे खूप सारी ट्रॅफिक आहे, खूप सारी गर्दी आहे, कारण सगळे पब्लिक तिकडे चाललेत. मग आम्ही पण चाललोय, फक्त 1 मिनिट आहे पोचायसाठी. मग बघू आता कसा टेम्पल आहे. तर देवीचा टेम्पल आहे. मग आम्ही चाललोय तिकडे. मग आता बघू आपण तिकडे गेल्यानंतर कसं आहे. तर गाईज आम्ही आता हडिंबा टेम्पलच्या इकडे पोचलोय. शिड्या चढतोय, सेम एकविरा सारख्या आहेत, पण एकविराच्याहून डबल आहे, ते डेंजर आहेत ना. थंडी केवढी वाजते बाबूला. मी पप्पा येत आहेत वरती आणि मंदिर आता फक्त आमच्या जवळच आहे. काहीतरी 20-21 चढायचे असतील पायऱ्या. म्हणजे चढून मंदिर आता जवळच आहे आमच्या इकडं. त्याला दम लागलाय म्हणून बसलोय खाली. मग चला आता आपण परत आपलं कंटिन्यू करू. नाही त्या लोकांना थोडा वेळ बसू द्या, मग बघू. मम्मी बसते, मग आपण तुम्ही जा. मग चल बाबा आपण जा. तू जाते का थांबते? चल बाबा. चल. तर मग गाईज आम्ही आता निघतो. तर गाईज हा आहे हडिंबा टेम्पल आणि हा आहे तिकडचा व्ह्यू. तिकडे खूप गर्दी होती, लाईन होती, म्हणून आम्ही आतून दर्शन नाही घेतले, बाहेरूनच घेतले. आणि आहे पूर्ण बाहेरचा व्ह्यू, जो की पूर्ण जंगल जंगल वाटतं. हा बघा, हा एकदम परफेक्ट हडिंबा टेम्पल. तर गाईज आम्ही आता इथे स्वेटर्सची शॉपिंग करायला आलोय. खूप भारी भारी आहेत बघा. आधी दिशाला घेतो आम्ही, त्याच्यानंतर मग मला, मग ह्याला. आता मला हिच्या नंतर भेटणार. मग आम्ही इथून शॉपिंग करतो आणि मग इकडून आम्ही निघतो. आमची शॉपिंग झाली आहे बघा. मग आता आम्ही चाललो आमच्या गाडीत बसायला आणि तिकडून जाणार आहोत दुसऱ्या टेम्पलमध्ये. मी तुम्हाला सांगते गाडीत बसल्यानंतर. आणि आता आज किती काळोखातला बघ पावसाळ्याने. हा, पाऊस जाम पडतोय गाईज इकडे. काहीतरी वाजलेत, मला नाही माहिती, मी टाइम नाही बघितला. काहीतरी वाजलेत गाईज, आता बघू काहीतरी. काय वाजलं मी एवढं सांगू शकते का, दुपार झाले पण तरी सुद्धा कालोख बघा केवढा आहे. आता माझ्याजवळ कॅमेरा पकडणारा कोण नाही, मलाच पकडायचं त्याच्यासाठी. नाही बघा, डोनट घेतला. फर्स्ट टाइम मागितल्या बरोबर दिला गाडी. नंतर इतका मस्का लावायला लागतो ना, देत नाही, बिलकुल देत नाही. हां, मग आता चला उतरतो खाली. आमची गाडी खाली वाट बघते. गाडीत बसल्यानंतर मी सांगते कुठे चाललोय आणि किती वाजले ते पण सांगते टाइम बघून. तर दुपारचे आता वाजल्यात 2:15. आता आम्ही चाललोय वैशिष्ट्य टेम्पलला. तिकडे गेल्यावर आपण भेटूया. तर गाईज हा वशिष्ठ टेम्पल आहे आणि तिकडे रामाचं मंदिर आहे. मी तुम्हाला दाखवते. हे आहेत वशिष्ठ देव तिकडचे. गाईज आहे गरम कुंड, जिकडून खूप साऱ्या वाफा निघत होत्या, पण पाणी एवढा गरम नव्हता. गाईज आहे श्रीरामाचं मंदिर. सगळे मंदिर एकसारखेच दिसतात एंट्रीमध्ये. आणि मग आपण जशी एंट्री केल्यावर सर्वात पहिले हनुमानजीची मूर्ती आहे. हा आहे महादेवजीचं मंदिर, जिथे पिंड आणि त्रिशूल आहे, वशिष्ठ टेम्पलच्या बाजूलाच. तर पाया पडून झालं होतं. मग आम्ही परत एकदा थोडीशी शॉपिंग करायला आलो होतो, जिकडे मला एक चादर आवडली, मी ती घेतली आहे. आम्ही नाश्ता करायला आलोय गाईज. आता तो छान थंडी वाजते आम्हाला. बर्फाचे डोंगर वगैरे आम्ही बघितले. आणि दीदीने 10,000चा ब्लँकेट घेतलाय का गाईज, 10,000चा. आम्ही पैसेवाले आहेत गाईज. असं आम्ही सजवून ठेवणार आहोत, बॅनर बनवणार आहेत, बॅनरमध्ये असं लिहून ठेवणार आहोत, विभूती संतोष पाटील यांनी 10,000चा ब्लँकेट घेतला, बघू किती वर्ष टिकवतात. असं बघायचं आपण पूर्ण. तिचा फोटो फ्रेम बनवायचं, तो फोटो घेऊन असा. आणि मग तो
त्याचा बॅनर किंवा फोटो फ्रेम बनवून तसं लावू. चालेल, चला नंतरला भेटू नाश्ता आल्यावर. तर काहीच आमचा नाश्ता आलेला आहे. मसाला डोसा, चटणी, सांबार. जेवण आहे, नाश्ता नाही. हावरी आहे ही, हावरी 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 आमच्या हावरी आणि आमची मम्मी दोघी पण खाण्यामध्ये घुसले. आमचा जिकडे हॉटेल होता त्याच हॉटेलच्या समोर हा बुद्धिस्ट टेम्पल होता. आम्ही तिकडे पण जाऊन आलो. गाईज तिकडचं कोणतं तरी रिच्युअल आहे, एवढं मला परफेक्ट नाही माहीत म्हणून नाही सांगत आहे. बट हा टेम्पल पण खरंच खूप भारी होता. इकडे आलोय बुद्धिस्ट मॉनेस्टरीला. इकडे शिमलामध्येच आहे, सॉरी मनालीमध्येच आहे. आणि इथेच बाजूला आमचा हॉटेल आहे. मग आता सध्या तर आम्हाला वॉशरूम आले म्हणून आम्ही वॉशरूममध्ये आलो आहे. मी तुम्हाला तिकडची शूटिंग दाखवते. मग आता आपण भेटूया. मी तुम्हाला तिकडची शूटिंग नंतर दाखवते. थांबा पहिला आम्ही जाऊन येतो. तिकडचे स्ट्रीट डॉग्स बघा किती भारी दिसतात. तर गाईज आता आमचं झालं बुद्धिस्ट मॉनेस्ट्री बघून. आता आम्ही चाललो आमच्या रूमवरती. पप्पांनी किती पण गॉगल घेतले तरी पप्पांना कमीच पडतात. आणि मग मम्मी अशी फिसलते आमचे कापूस किती गॉगल घ्यायचे. मग आता आम्ही चाललो रूमवर. आमच्या गाईज शॉपिंग टाइम बघा किती भारी भारी शॉप घेतला. आम्ही शॉपिंग टाइमला सगळं घेतलं. आम्ही सगळं घेतलं. बघा किती भारी भारी शॉप्स आहेत. तेवढेच महाग आहेत गाईज, सगळं महाग आहे. करा विजिट, पैसा असेल तर आपला ठाणा तरी परवडेल. मग तेच विजिट करा, जाम पैसा असेल तर तुमच्याकडे. चला आपण जाऊ आता पुढे. मी अजून रूमवर गेलो नाही आहोत. आम्ही अजून आईस्क्रीम खातोय. थंडीमध्ये पण थंड खातोय गाईज आम्ही. बघा लोक हीटर लावून बसले तर आम्ही आईस्क्रीम खायचं. काय कॅमेरामध्ये नाही दिसत आहे, दूर निघतोय दूर. तर आम्ही आईस्क्रीम खातोय थंडी. शी हिच्या तोंडातून वाजत गाईज. तिच्या तोंडातून दूर निघते, माझ्या तोंडातून दूरच नाही निघत. अजून आम्ही इकडेच आहोत गाईज. अजून आम्ही रूमवरती नाही गेलो. जाम क्राऊड आहे इकडे, म्हणजे खूप सारी गर्दी आहे इकडे. मला दाखवते पार्सल. गाईज गर्दी बघा केवढी आहे. आणि हे बघा स्ट्रीट डॉग. अजून 2 होते इकडे, ते गेले, त्यांना जायचं होतं म्हणून. आम्ही आईस्क्रीम खातो आणि आम्ही जातो आता आमच्या हॉटेलमध्ये. ओके, तिचं तोंड बघा गाईज. आता आम्ही रूमवर चाललो आणि बघा आम्ही काय खातोय. गाईज आता आम्ही चाललोय जेवायला. रूमवर आल्याने 10 वाजले. मग चला आता आपण जेवायला. आज जेवायला होतं मटर पनीर आणि चपाती. तो पण खूप भारी झालं होतं जेवण आमचं आजचा. आता जेवण वगैरे झालंय आणि आता आम्ही आलोय झोपायला. आता परत आणि ग्लव्स घातले मी झोपताना आणि स्वेटर वगैरे सगळं घालून झोपणार आहे. जाम थंडी आहे गाईज, जाम थंडी आहे. मग अशी तर आमच्या तोंडातून धूर निघत होता, माझ्या नव्हत्या हे लोकांच्या निघत होता. मग एवढी थंडी आहे आता सध्या इकडे. आणि कारण आहे का पाऊस, जे मी तुम्हाला दाखवलं होतं सकाळी की बघा पाऊस पडतोय आज इकडे. आम्हाला पहिला पाऊस भेटला मनालीमध्ये, त्यामुळे थंडी खूप झाली आहे. मग आता आम्ही झोपतो कारण आम्हाला उद्याला लवकर जायचंय. जे की सर्वात मोठं म्हणजे ज्या गोष्टीसाठी आम्ही आलोय ती गोष्ट उद्याला आम्हाला बघायला भेटणार आहे फायनली, जे की आहे बर्फ. म्हणजे उद्या आम्ही चाललोय रोहतांगला, जिथे आम्हाला बर्फ भेटणार आहे. मग बघू आता तिथे बर्फात काय हालत होते. तर सगळे बोलतात तिथे 1 तास पण राहू नाही शकत, अर्धा तास पण नाही राहू शकत. मग बघू आता काय होतंय. तर असे आम्हाला 7 स्पॉट
भेटणार आहेत तिकडे. आणि जसं पण आपल्या गाड्या जात नाही तिकडे, इकडच्या जे जे इकडच्या ट्रॅव्हल्सच्या ज्या गाड्या आहेत त्या जातात फक्त रोहतंगच्या. मग ती गाडी आम्ही बुक केली आहे. आधीच बुक करायला लागते त्यासाठी. मग ती गाडी बुक केली आहे आणि आमचं झालंय पण बुक. ॲडव्हान्स पण दिले त्याला. आणि मग फायनली उद्या आम्हाला बर्फ बघायला भेटणार आहे गाईज. आज पण तिकडे बर्फाचा पाऊस पडत होता, जे की आमच्या नशिबात नव्हतं. बघू उद्या असेल तर. कोण बोललं? त्यांनी व्हिडिओ दाखवली मग तेव्हा बघितलं. उद्या जर आमचा नशीब असेल तर आम्हाला बर्फ भेटेल, म्हणजे पडताना बर्फांच्या गारा. जर नसेल तर नाही भेटणार ऑब्व्हियसली. बस बर्फ भेटला तरच नशीब आहे. आणि असं पण बर्फ भेटेलच, कारण मी तुम्हाला दाखवलंय पण बर्फाचा डोंगर केवढे तरी होते तिकडे. बर्फाचे डोंगर पूर्ण भरलेले होते आणि ढग असे खाली आलेले. मग बघू आता काय होतंय तर उद्याला. मग आता आपण डायरेक्ट भेटूया सकाळी रेडी झाल्यानंतर. किती वाजता तोपर्यंत आणि मी एडिट नाही केलाय पार्ट 2, त्यासाठी तो पण लेट आलाय. मग हे दोन्ही पार्ट एकसाथ आलेत. बस काय नाही, लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. मग आता आपण भेटूया डायरेक्ट उद्या सकाळी 4-4:30 वाजता, जर मी उठली तर. नाहीतर बघू. तर गाईज मी दाखवली लाश. हा तिकडचा मॉर्निंगचा व्ह्यू आहे 5 o'clockचा, जो की खूप कारगार वाटत होता आम्हाला. आणि इकडून आम्हाला बर्फाचे डोंगर पण दिसत होते. गुड मॉर्निंग गाईज. तर आता सकाळचे 5 वाजलेत. आम्ही चाललोय स्नोला, म्हणजे बर्फामध्ये. ते आता इकडनं 20 किती किलोमीटर आहे पप्पा? 60 किलोमीटर आहे. तर आता बघू, तिकडे एन्जॉय करायचं. आता आम्ही ड्रेस घालायला थांबलोय, मी दाखवते तुम्हाला. हा बघा ड्रेस, हे असे ड्रेस आहेत. हे आम्ही इकडे घालायला थांबलोय. स्नोचे ड्रेस आहेत, हे घालणार आणि मग आमची जर्नी आम्ही चालू करणार. गाईस तो बघा बर्फाचा डोंगर. गाईस ते एकसाथ 3 बर्फाचे डोंगर जे की तुम्हाला दिसत आहेत. ऊन पडत होता म्हणून ते डोंगर पण खूप सारे असे गोल्डन सारखे चमकत होते. खूप भारी वाटत होतं. आणि आता आम्हाला पण तिकडेच जायचंय. मग बघू कसं आहे तर. निदिष्य मित्रा गाईज असे रस्ते आहेत तिकडे रोहतंगला जायचे, पण आता सध्या प्लेन दिसत आहेत. मग अशी खूप असे खडबड होते आणि पुढे गेल्यावर तर अजून डेंजर आहेत. ते तुम्हाला पुढे गेल्यानंतर समजेल. आणि हा आहे सध्या व्ह्यू. आम्ही चढत होतो डोंगरावरती. ही होती स्टार्टिंगची पॉईंट. आणि आता बघू एंडिंग काय आहे तर. जसे वरती येत होतो तसे आम्हाला बर्फाचे डोंगर असे जवळ येत चाललेले. म्हणून अशी आता खूप मज्जा येणार आहे वरती गेल्यानंतर. बघूया मग आता कसं आहे तर वर. गाईज इथे खूप ट्रॅफिक आहे. आम्ही ट्रॅफिकमध्ये अडकलोय रोहतंगला जाताना. बघा किती सुटले. गाईज तर गाईज बघू शकता की एवढी सारी ट्रॅफिक आहे. एवढ्या गाड्या थांबल्या तिकडे सगळे जेवायला. तर गाईज आम्ही नाश्ता करायला बसलोय. तुझी मॅगी पण आली, आमचा अजून आला नाहीये. बघू आता आमचा येईल तेव्हा आम्ही खाऊ आणि मग आम्ही निघू. आम्हाला काहीतरी 2 वाजता तिकडे ट्रॅफिकमध्ये. बघू आता. गाईज फायनली ट्रॅफिक सुटली होती. मग आम्ही आमच्या जर्नीसाठी परत एकदा निघालो. आम्ही अजून रोहतंगला नाही पोहोचलो, पण इथे बर्फ भेटला. आम्हाला रस्त्यातच बर्फ भेटला कारण अजून ट्रॅफिक जाम आहे. मग आम्ही इकडे बर्फाशी खेळतोय. मी तुम्हाला दाखवते. हाय बघा आम्ही इकडे खेळतोय गाईस. एवढी फुल जाम आहे ट्रॅफिक. गाईस ती बघा मस्ती करते. गाईस ही बघा. काय गाईस आता आम्ही बर्फात आलोय. जाम थंडी वाजते.
एंग्लोज घातलाय, त्या बर्फातला सूट घातलाय. आता बर्फामध्ये 1-2 ते राईड आहेत. काय का स्कीइंग आणि पंजी जम्पिंग आहे, ते करू आणि मग बघू. चला गाईस, भेटू नंतरला. तर दीदीच्या अंगाच्या आतमध्ये बर्फ गेलाय. मी तुम्हाला बर्फ दाखवते, थांब. गाईस हे बघा, बर्फ. गाईस हे बघा बर्फ. 70. क्या रहेगा उसमें? 2 ऑमलेट 2 ब्रेड. 2 ऑमलेट और 2 अंडा 2 ब्रेड. बोलो. डोक्यात गेलो. गाईस दीदी गेले केची करायला. गाय दे अभी शोल्डर डाउन पूरा वो खाने के लिए चला गया. मैडम बनाएंगे ऐसे. निकाला हम लोगों ने फोटो. गाईज आम्ही पॅकेज घेतला होता, जे की पॅकेजमध्ये मला स्कीइंग आणि बंजी जम्पिंग भेटली होती. स्कीइंग आपण अनलिमिटेड करू शकतो तिकडे, आणि आपण पूर्ण फॅमिली मिळून सुद्धा करू शकतो. तर मी, द्रिशा आणि पप्पा करणार होते स्कीइंग. मग सर्वात पहिले मी स्कीइंग करायला गेली. मला फर्स्ट टाईम खूप मजा आली. बट मेन प्रॉब्लेम हा होतो की चढताना आपल्याला जमत नाही. चढताना खूप स्ट्रगल घ्यायला लागतं चढताना, म्हणून मला चढता येत नव्हतं. त्यासाठी मी अशीशी येत होती. सेम पेंग्विन दिसत होती, मला माहिती आहे, बट काय करणार यार, डेंजर आहे गाईज हे खूप. आता कळतंय ना, स्ट्रगल इज रिअल. खरंच स्ट्रगल इज रिअल. तर गाईज दिस वॉज माय सेकंड टाईम, आणि हा सेकंड टाईम होतं जे की मला सेकंड टाईम खरंच परफेक्टली नाही जमलं. बट फर्स्ट टाईम मी एकदम परफेक्टली केलं. सेकंड टाईम मी पडता वाचले गाईज. बट तेव्हा पण खूप मजा आली आणि स्वतःवरती हसायला पण आलं होतं. मेन म्हणजे तर आम्ही बर्फात पण खूप मजा केली आहे. मी जास्त शूट नाही करू शकले, कारण आम्हाला तेवढं खेळून पण नाही दिलं तिकडे बर्फात. ॲक्च्युअलमध्ये जो ड्रायव्हर होता ना, तो जरा खूप घाई करत होता त्यासाठी. मग बघा आता पुढे कसं आहे ते. आता पण मी पडता परत एकदा वाचली आहे. बट चला, केली एन्जॉय करायसाठी गेलो, ते केलं. पैसे वसूल केले पूर्णपणे. मग आता बघू पुढे काय आहे, कसं आहे. तर बघा द्रिशा व पप्पा जात आहेत. बघा कसं वाटतंय त्या लोकांना. सेकंड द्रिशा गेली होती, जी की ती घाबरली होती, आणि तिने फर्स्ट टाईमच केलं, म्हणजे तिने परत नाही केलं. तिला जमलंच नाही. मेन म्हणजे तर ती खाली जातानाच घाबरत होती, बट तरी तिने केलं ट्राय तेवढं तरी. मग बघा आता कशी जाते तर ती, आणि कशी येताना तर मी समजा जास्त शूटिंग नाही काढली तिची, कारण ती तर दमली होती येताना ते स्कीइंग आणायसाठी. बट तिने तिची बेस्ट दिली. बघा तुम्ही. तिने सेकंड टाईम हार मानली. ती दमली बिचारी, वैतागली, म्हणून तिने सेकंड टाईम नाही केलं स्कीइंग. आता होता पप्पांची टर्न. पप्पांना पण जरा परफेक्ट नाही जमलं. पप्पा पण पडता वाचल्यात. बट पप्पांनी पण पप्पांचं बेस्ट दिलं. मग पप्पांनी पण सेकंड टाईम नाही केलं आहे, कारण पप्पासुद्धा घाबरले होते. चढायलाच मेन म्हणजे स्ट्रगल घ्यायला लागतो. खाली जाताना नाही लागत एवढं, बट चढायला खूप लागतो. खूप मेहनत जाते चढताना, म्हणून पप्पा पण दमले आणि पप्पांनी पण हार मानली. तर गाईज फायनली आम्ही बर्फात आलोय. बघू शकता. असं वाटतंय का व्हिडिओ एडिट करतोय, पण नाही, हे ओरिजिनल आहे. भारी वाटतंय. अख्खी नाही झोपू शकत. टोपी ओली झाली तर परत केस ओले होतील. सोडा. तर गाईज जसं ऊन येतं डोळ्यावरती. फायनली आम्ही आलो बर्फात, आणि फायनली आमचा स्वप्न पूर्ण झाला एक. येस. बोलायला पण जमत नाही, कारण इथे ऑक्सिजनची कमी आहे. त्यासाठी बस काय नाही. द्रिशा येते, तिच्या पोटात दुखतंय, आणि बाबूला बरं नाही वाटत आहे, म्हणून मम्मी आणि बाबू गाडीत बसलेत, आणि पप्पा तिथे बसलेत. आमची स्कीइंग करून झाली,
आता जायचं बंजी जम्पिंग करायला. थोडा वेळ बर्फामध्ये मस्तपैकी एन्जॉय करतो आणि मग निघतो, कारण खूप मजा येते. मला तर खूप भारी वाटतं गाईज. थांबा, दृश्य येत असेल तर मी दाखवते. आणि पहिल्यांदा तुम्ही इकडची सिनरी बघा. थांबा गाईज, ती बघा दृश्य. आणि हे सगळे बर्फाचे डोंगर, सगळीकडे चारा बाजूला बर्फच बर्फ आहे गाईज. तिथे पण बर्फाचे डोंगर आहे. आणि हा बघा ऊन येतो इथून, म्हणून डोळे बंद होत आहेत. मग काय नाही, खूप मजा येते गाईज. खरंच कसं सांगू आता, ॲक्च्युअलमध्ये थंडी पण वाजते पण मजा पण जाम येते. काही बघा बर्फ फेकते. आता आम्ही थोडंसं खेळतो आणि मग जातो. पप्पा वाट बघतात. कपड्यामध्ये आहे ना, बर्फ गेला ना का वाट लागते गाईज. काय नाही, बट मजा येते. आम्ही मजा करतो आणि मग जातो. काय बोलू आता, एक्साइटमेंट हो रही है गाइस, बहुत एक्साइटमेंट हो रही है. दमून आली गे. ही बघा, आता हिला विचारा ही काय बोलते बघा. हा घे. काय नाही, जाम पकड थंडी ना. वाजते. काय बोलू बघ काय बोलतीस. गाईस, जाम थंडी वाजते पण तेवढी मजा पण येते. पहिली वेळ बर्फात आलोय, खेळायचं, एन्जॉय करायचं. इकडे लोक पडतायत स्केचिंग करून, स्कीइंग करून इकडे लोक पडतायत. मी नाही पडली, एकदा पण नाही पडली. आणि आम्ही इकडे हसतो. ही पण पडत होती. मी 2 राऊंड मारले, पप्पांनी आणि दृश्याने एकच राऊंड मारला. जाम भीती वाटते. आणि मम्मी मारणार नाही ते मला माहिती आहे, म्हणून मम्मीला आम्ही बोलवलंच नाही. मम्मी आली नाही कारण की बाबूला बरा नाही वाटत ना, म्हणून. तर मग गाईस दिसतंय सगळं. तुझ्याशी बोला. मग बघा, बर्फच बर्फ सगळीकडे, बर्फच बर्फ. खूप मजा येते बघा. दिशा लोलते, मी तुम्हाला दाखवते दिशा लोलताना. एकदम मला तर वाटतं याच्यामध्ये ती पोलार बिअरच दिसेल. थांबा, मी दाखवते तुम्हाला. ही बघा, असं करते, जलपरी लोक करतात तसं. गाईज, रेड कलरचा पोलर बियर आहे हा बघा. मग आपण नंतरला भेटूया. आम्ही थोडंसं फोटोशूटिंग करतो वगैरे आणि मग आम्ही निघतो, कारण हात पण थंड पडलेत. ग्लव्जवर मोबाईल स्टार्ट नाही होत म्हणून ग्लव्ज काढलेत. तिथे सगळीकडे बघा पब्लिक आहे. तिथे फोटो काढता, तिथे पण पब्लिकच आहे. फोटो काढ. आता आम्ही फोटोशूटिंग करतो आणि मग निघतो. गाईज, आमचा हत्ती बर्फात आहे रथ. आता उभ्यामध्ये काढ. अयो गाईज, ही गाडी बघा, रस्त्यावर जे हे पडलंय ना बर्फ, स्नो, ती साईडला करते. हे बघा, सगळं साईडला केलंय. हा अख्खा रस्ता भरलेला, तिने साईडला केला. गाईज, आमच्या दोन्ही साईडला बर्फ होते. आम्ही बर्फाच्या मधीतून चालत होतो. एवढूसा रस्ता होता काही छोटासा. त्या छोट्याशा रस्त्यामधून आम्ही चाललेलो. बघा किती म्हणजे एवढं भारी वाटत होतं. गाईज, हा बघा बर्फ. कटर पण पूर्ण रस्ता. गाईज, हा बघा, हा कटर आहे. आईस कटर. हा, जे साईडचा आईस कटर. रोड पण नाचवू लागायचं का, समोर बर्फ आलं बघ, गाडी कशी होते. तर गाईज, आमचं आता बर्फात खेळून झालं. मग आता आम्ही चाललो सर्वात मोठा टनल बघायला. म्हणजे इंडियामध्ये सर्वात मोठा टनल जो आहे तो आहे मनालीला. अटल टनल म्हणून नाव आहे त्या टनलचं. मग आता आम्ही चाललो अटल टनल बघायला. बघा, तुम्हाला मी दाखवते पुढे कसं आहे. तर गाईज, आम्ही आता घुसतोय अटल टनलमध्ये. आणि येस, फायनली आम्ही अटल टनलमध्ये घुसलो. हा काहीतरी 9.5 किलोमीटर मोठा टनल आहे. म्हणजे 9.5 किलोमीटर हा टनल आहे, जो की कमसे कम आम्हाला समजा 15 मिनटं लागले तिकडे. 15 ते 16 मिनटं, माहिती नाही परफेक्ट किती टाईम झाला, कारण आम्ही टाईम नव्हतो बघत. ऑब्व्हियसली मी शूटिंग करत होते आणि आमचे सगळ्यांचे फोन डेथ झाले होते.
म्हणजे आमच्या सर्वांच्या फोनचे चार्जिंग संपले होते, तर फक्त पप्पांचा फोन चालू होता म्हणून मी पप्पांचा फोन यूज केला होता. त्यासाठी माझं थोडेसे क्लिप्समध्ये इकडे तिकडे झालं आहे. बट हा खूप मोठा टनल होता आणि मजा आली या टनलमध्ये पण. तर आम्ही टनलच्या बाहेर निघालो आणि हा टनलच्या बाहेरचा व्ह्यू होता. आम्हाला अजूनपर्यंत बर्फाचे डोंगर दिसत होते आणि आता आम्ही उतरत होतो डोंगर. आम्ही दुसऱ्या रस्त्याने आलो होतो, जाताना आम्ही दुसऱ्या रस्त्याने गेलो होतो. मग आता आम्ही चाललो हॉटेलवर. गाईज हा बघा रिव्हर, जिकडे आम्ही उद्याला राफ्टिंग करणार आहोत, म्हणजे घरी जाताना. बघू ते नंतरला आपल्याला समजेलच. तर गाईज आम्ही आलो आता मस्तपैकी मजा बिजा करून आणि काहीतरी 6 वाजल्यात, माहिती नाही मला परफेक्ट टाईम. मग फ्रेश वगैरे झाले मी, जे की अवतार माझं नाही आहे बरोबर. आता थोडंसं आराम करतो आणि नंतरला आम्ही परत माल रोडला जातो, जे की आम्ही काल गेलो होतो तिकडे. आणि व्लॉग्स यायला जरा लेट झाला आहे कारण थोडासा प्रॉब्लेम झाला आहे पार्ट 2 मध्ये पण. आणि पार्ट 3 ॲक्च्युअलमध्ये 2 डेजचा करायचा होता, तर 3 डेजचा झाला. मग आता माझं मत आहे का बघू काय करायचं तर. मग भेटू आता आपण नंतरला. आता थोडंसं आम्ही फ्रेश झालो आहे, आता थोडंसं आम्ही आराम करतो आणि मग नंतरला भेटतो. तर गाईज आम्ही रूमवर पोचलो होतो आणि थोडासा आराम केला आणि आता आलो आहे बाहेर आम्ही थोडीशी शॉपिंग करायला, कारण रूमवर बसून आम्हाला कंटाळा आला होता म्हणून आम्ही इथे बाहेर थोडंसं फिरायला आलेलो. मग गाईज आता व्लॉग इकडेच एंड करते, कारण इकडून जाऊन पण आम्ही काय जेवणार आणि झोपणार. मग आता आपण डायरेक्ट भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये. तोपर्यंत लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.